कुठला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव संताजी. उभ्या वाघाला सामोरे जातो आणि उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. शिवराय सांगायला फार सोपं आहे, शिवराय सांगायला फार सोपं आहे, शिवराय ऐकायला फार सोपं. शिवरायाचा जयघोष करणे पण खूप सोपं आहे, पण शिवरायांना अंगीकारणे फार अवघड आहे. म्हणजे शिवरायांना या अचिरात आणेल तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा. अरे माझ्या मित्रांनो, आज 350 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. ही तर फार मोठी शोकांकित आहे. अरे असं वाटतं भले पाटे उठावं, त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतकरणातून मनातून माझ्या राजाला साथ घालावी, म्हणावं, बोलावं, विचारावं की राजा राजा कशी पकडली तुम्ही एवढी भलाटेदार तलवार. तुमचाच हात जमावा, सारा चहाचा कप हातात घेताना त्याचे हात लटलट कापतात. बघा राजा बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा तुम्ही स्वराज्य वेळे राज्य वेळे होतात ना, तुमचाच हा मावासाठी पाहण्याची ताण कशी मी आत घेऊन भागवतो. बघा राजा बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा ही जिजाऊ महासाहेबांची. तुमचाच मावा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन, आमच्यात होतोय चौकोन, चौकोनात एक जातात दोन, उरलेल्यांना आधार कोण. अशी कठीण परिस्थिती महाराष्ट्राची झाली. बघा राजा बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. रायगडाच्या मध्यच्या भिंतीचा वास येतोय, 31 डिसेंबरला हा तुमचा मावा कसा नशीब जिंकतोय. बघा राजा बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. महाराज तुम्ही रायगडावर उभारली शिवराष्ट्राची गुढी, महाराज तुम्ही रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसता तर चढली असती मराठ्यांची मडी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवघरात देवरायांचे कळस, तुम्ही नसता तर नसली दिसती या अंगणातही तुळस. शिवरायांवर जसे संस्कार जिजाऊंनी केले तसे आमची माय आमच्यावर करत नाही, म्हणून कुणी मान तोडली तर करा आत्महत्या, पेपर अवघड गेला तर करा आत्महत्या. आज प्रत्येक स्त्री पुरुष महिला एका कारणावर आत्महत्या कर. अरे काय आदर्श घेतला आपण राजांचा, अरे काय आदर्श घेतला आपण राजांचा. महाराजांवर पण फार मोठी संकट होती, पण महाराजांनी प्रत्येक संकटातून वाटा शोधल्या, मार्ग काढला, म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. अरे प्रत्येक राजदरबारात नाचगाण्याची शोभा होती, पण माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही. माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक परस्त्रीला माता भगिनीचा दर्जा दिला गेला. म्हणून म्हणावेसे वाटते इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि महाराष्ट्राच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या राजांचा दरबार. जाता जाता पुढील कार्यक्रमात सुरुवात तर शिवरायाच्या जयघोषाने करते. आणि खरंच घोषणा इतकी जोरात झाली पाहिजे की आपला आवाज रायगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी भारत माता की वंदे. धन्यवाद.